शेतकऱ्यांसाठी शासनाचे खोटे आश्वासन। मित्रांनो, या पूर परिस्थितीमुळे चिंतेत असलेला शेतकरी आणि सोयाबीन निघाल्यानंतर शेतकऱ्याला न मिळणारा भाव, या दोन्ही संकटामध्ये सापडलेले शेतकरी अजूनही चिंताजनकच आहेत। कारण शेतकऱ्यांना वाटत होतं जे काय शासनाने मदत जाहीर केली होती की 18,500 रुपये, ती अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही। आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय शासन म्हणलं होतं की पेरणीसाठी आम्ही 10,000 रुपये मदत देऊ, ते देखील मदत अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही। सोयाबीन निघालं, पेरणीचे दिवस आले, पेरणी काही जणांची पेरणी होत आहे, खतं बियाणं घेण्यासाठी पैसा लागतो। शासन जे म्हणलं होतं मदत 10,000 आम्ही देऊ, ते अजून 1 रुपया मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही। मग प्रश्न असा निर्माण होतो की बाबा एकतर सोयाबीनला भाव नाही आणि मग आता पुढची पेरणी करायची कशी? जे काय शासन म्हणलं होतं 10,000 रुपये, तेही अजून भेटलेले नाहीत। मग खतं आणायची कुठून, आणायचे कसं, बी घ्यायचं कसं आणि पेरणी करायची कशी? जोपर्यंत शासनाने मदत जाहीर केली तेव्हापासून शेतकरी दररोज बँकेमध्ये हेलपाटा घालत आहे, पण शेतकऱ्यांचं खातं अजूनही रिकामच आहे। मग शेतकऱ्यांची जी काय मदत आहे ती शासनाची कधी आमच्यापासून पोहोचणार, शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार, हा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे। आणि याचाच विसर मला वाटतंय शासनाला पडलेला आहे का शासनाकडेच पैसे उरलेले नाहीत शेतकऱ्यांना देण्यासाठी, हा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे का असं शेतकऱ्याला इथून पुढे देखील आश्वासने भेटतच राहतील आणि कसं शेतकऱ्यांनी नेमकं जगायचं कसं, हा एक प्रश्न परत एकदा निर्माण होतो। तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे, नुसते आम्हाला पोकळ आश्वासन नको, त्या आश्वासनावर काहीतरी उपाययोजना करा आणि आमचे जे काय तुम्ही आश्वासन दिले 18,500 देऊ, 10,000 रुपये देऊ, ते लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाका। कारण शेतकरी बँकेमध्ये हेलपाटा घालू घालू बेजार झाले, नाहीतर शेतकरी तर अडचणीमध्ये सापडलेलाच आहे। पण शासनाच्या म्हणण्यावर असं झालंय, बोलणाऱ्या आणि धोतर गेलं वाऱ्या, असं शासनाची परिस्थिती आज आहे। नुसतं शासनाने बोललेलं आहे पण काम एकही केलेलं नाही। तर शासनाला माझी अशी विनंती आहे की लवकरात लवकर जे काय शेतकऱ्यांची मदत आहे, जे काय तुम्ही म्हणला होता, ते लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात टाका आणि शेतकऱ्यांना पुढच्या कामासाठी त्याचा काहीतरी उपयोग होईल। एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।